ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांती शांती शांती। भगवंतांनी प्रथम अर्जुनाला ज्ञान प्रदान केलं, जेणेकरून त्याला कळेल योग्य काय आणि अयोग्य काय. अर्जुनाच्या मनामध्ये संशय होता, या युद्धात जो नरसंहार होईल तो माझ्यामुळे होईल असं अर्जुन समजत होता. म्हणून भगवंत प्रथम अर्जुनाला सांगतात, मी भगवंत स्वतःला प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार म्हणून व्यक्त करतात आणि म्हणतात, मी कालही होतो, आजही आहे, उद्याही नाही. असं कोणतंही ठिकाण नाही की जिथे मी नाही. प्रत्येक जीवामध्ये मी आहे. मी सदैव आहे. तर मृत्यू व्हायचा प्रश्न येतच नाही. जन्म मृत्यू हा शरीराचा होतो. आणि जेव्हा प्रारब्ध वासना संपतात आणि जेव्हा मनुष्याला कळतं या प्रारब्ध वासना संपवण्यासाठी आपल्याला मिळालेलं हे शरीर आपल्याला फार काळ काही उपयोगात येणार नाही, तेव्हा तो ह्या शरीराचा त्याग करतो. तो म्हणजे कोण? ते व्यक्तिमत्व. ते व्यक्तिमत्व म्हणजे काय? वासना, मन आणि बुद्धी. मन आणि बुद्धी म्हणजे व्यक्त झालेल्या वासना, आणि वासना सुप्त अवस्थेमध्ये असा ते व्यक्तिमत्व या शरीराचा त्याग करतं आणि नवीन शरीर धारण करतं. का? कारण या शरीराचा उपयोग नसतो त्याला. कसं? भगवंतांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, जुने जीर्ण झालेले वस्त्र जेव्हा आपल्याला कळतं त्यांचा आपल्याला उपयोग नाही, तेव्हा आपण त्यांना टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. तसंच व्यक्ती किंवा जीव एक शरीर सोडतो आणि दुसरं शरीर धारण करतो. एक शरीर सोडतो याचा अर्थ त्याचा त्या शरीरामधला मृत्यू होतो आणि नवीन शरीर धारण करतो, म्हणजे नवीन शरीरामध्ये त्याला जन्म प्राप्त होतो. असं हे जन्म मृत्यूचं चक्र सदैव सुरूच असतं, तोपर्यंत जोपर्यंत त्याच्या वासना संपत नाही. पण भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना तू शोक कसला करतो? यांच्या वासना, यांचं काय घडेल हे ठरलेलं आहे. प्रारब्ध वासना ठरलेलं आहे, त्याच्याप्रमाणे ते जगतील आणि मरतील. तू केवळ निमित्त मात्र आहे. तू स्वतःला कारण समजू नको या नरसंहाराचं. ही तर वर्षानुवर्ष चालत असलेली, युगोनयुग चालत असलेली घटना आहे. जन्म मृत्यू, त्यात तू कसा कारणीभूत होशील? तुला सुद्धा जन्म मृत्यू आहे. तू केवळ निमित्त मात्र आहे. तू क्षत्रिय आहे, स्वधर्माचं पालन कर, क्षत्रिय धर्माचं पालन कर आणि मोक्ष प्राप्त कर. तू जर जिवंत असताना जर विजयी झाला तर ह्या पृथ्वीवरील सार्वभौमत्व प्राप्त करशील, आणि जर तू मृत्युमुखी पडला तर स्वर्ग प्राप्त करशील. भगवंत अर्जुनाला समजून सांगतात, अर्जुना असं हे स्वधर्माप्रमाणे आणि सद्गुणांसाठी लढण्याचं जे तुम्हाला संधी प्राप्त होते, ती संधी प्रत्येक क्षत्रियाला प्राप्त होत नाही. ही तुला प्राप्त झाली अर्जुना. सद्गुणांसाठी लढण्याचं, दुष्परिणाम झालेले दुर्गुणांचे त्यांना नष्ट करण्याचं ही सुवर्ण संधी तुला प्राप्त झालेली. ही स्वर्गात जाण्याची सुवर्ण संधी ते तू का सोडतो? असं म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात. मग अर्जुनाला कळतं
की अरे भगवंत म्हणतात हे सत्य आहे. मग अर्जुन भगवंतांना विचारतो, भगवंत मला सांगा की तो स्थितप्रज्ञ मनुष्य जो तुम्ही वर्णन केलेला आहे तो कसा असतो, तो बसतो कसा? पण अर्जुनाने 54व्या श्लोकामध्ये विचारलेलं आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितादि किम प्रभाषेत किमासित व्रतेज किंवा. भगवंत मला सांगा, हा तो स्थितप्रज्ञ पुरुष आहे जो आत्मसाक्षात्कारी तुम्ही सांगितलेला आहे, ज्याची प्रज्ञा स्थिर आहे, त्याचा मला स्वभाव कसा आहे वर्णन करा. आणि तो बसतो कसा, तो बोलतो कसा, आणि तो कसा चालतो हे स्पष्ट करा. इथे 3 संज्ञा वापरलेल्या आहेत, समाधिस्थ, स्थितप्रज्ञ आणि स्थितादी. पुढील 55 या श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी स्थितप्रज्ञ मनुष्य कसा ओळखावा आणि तो कसा असतो हे स्पष्ट केलेलं आहे. या दुसऱ्या अध्यायातील या भागाला 55 श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंतच्या भागाला आध्यात्मिकतेचा एक सर्वोत्कृष्ट वाङ्मयीन नमुना म्हणून म्हटलेलं आहे. देवपुरुष कसा असतो, आध्यात्मिक मनुष्य आत्मसाक्षात्कारी काय, तो कसा असतो, तो कसा ओळखायचा. कारण जगामध्ये सर्व प्रकारचे लोक असतात, चांगलेही असतात वाईटही असतात. त्यासाठी आपल्याला चांगुलपणा पण कळला पाहिजे, वाईटपणाही कळलं पाहिजे. म्हणून भगवंत इथे समजून सांगतात स्थितप्रज्ञ मनुष्याला कसं ओळखायचं. अर्जुनामध्ये एक प्रकारची इच्छा निर्माण झालेली आहे स्थितप्रज्ञ मनुष्य ओळखण्याची. भगवंत त्याला उत्तर देतात 55 श्लोकापासून. श्री भगवानुवाच प्रचहाति यदा कामा सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनेवात्मनतुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. भगवंत म्हणतात, हे पार्था, जेव्हा मनुष्य त्याच्या सर्व वासना पूर्णतः काढून टाकतो, म्हणजे काय, तो वासना रहित होतो, तेव्हा तो आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये रममाण होतो. तेव्हा तो मनुष्य स्थितप्रज्ञ असल्याचं म्हटलं जातं. भगवंतांनी प्रथम व्याख्या दिलेली आहे स्थितप्रज्ञ मनुष्याची, आणि मग नंतर पुढच्या श्लोकांमध्ये स्पष्टीकरण देतात. काय पहिली कंडिशन, काय त्याच्या सर्व वासना संपलेल्या आहेत, आणि दुसरी कंडिशन काय, तो आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये रममाण होतो. एक आत्मा म्हणजे काय, व्यक्तिमत्व. दुसरा आत्मा म्हणजे काय, ज्यामुळे हे व्यक्तिमत्व चैतन्यमय होतं, ते आत्मतत्व. ते आत्मतत्व जेव्हा मनुष्यामध्ये येतं तेव्हा हे व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे काय, शरीर मन बुद्धी हे चैतन्यमय होतं आणि जगात कर्म करतं. आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये रममाण होणे. आणि दुसरी कंडिशन काय, वासना सर्व संपलेल्या पाहिजे. भगवंतांनी अगोदर म्हटलेलं आहे, वासना संपल्या म्हणजे तुम्हाला साक्षात्कार प्राप्त झाला, तुम्ही मुक्त झाला. पण इथे फार महत्वाची गोष्ट भगवंतांनी सांगितलेलं आहे, आत्म्याद्वारे आत्मामध्ये रममाण होतो. म्हणजे काय, आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये कधी रममाण होईल, जेव्हा त्याच्या वासना संपतील. परंतु मनुष्याला प्रारब्ध वासना या उपभोगूनच संपवाव्या लागतात, नो ऑप्शन. पण त्याच्या त्या ज्या आगामी वासना, ज्या अगोदरपासून सुरू चालत असलेल्या वासना आहेत, सुप्त स्वरूपामध्ये होत्या, प्रारब्ध वासनांमुळे त्याला हे शरीर मन आणि बुद्धी प्राप्त झालेलं आहे. ही त्याची व्यक्तिमत्वाची स्थिती आहे. परंतु ज्या त्याच्या सुप्त वासना आहेत, आगामी वासना, त्या वासना तो ज्ञानाद्वारे किंवा उपभोगून संपवू शकतो, ज्ञान प्राप्त करून.
कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तीनही योगांचं आचरण करून भगवंतांनी या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून जे ज्ञान दिलेलं आहे 54व्या श्लोकापर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग करून प्रथम भगवंतांनी 11व्या श्लोकापासून पुढच्या 4 ते 5 श्लोकांमध्ये अर्जुनाला सत्य समजून सांगितलं, आत्मतत्व म्हणजे काय, आणि तोच खरा गुरु आहे आणि ते सत्य आहे. आणि त्यानंतर हळूहळू अर्जुनाला त्याच्या त्या विषादमय स्थितीतून, भ्रमित स्थितीतून बाहेर काढलं. त्याच्या मनामध्ये असलेल्या शंका दूर केल्या आणि या स्थितीपर्यंत आलं. त्याला ज्ञान प्रदान केलं. त्यानंतर कर्म करणं आवश्यक आहे हे सांगितलं आणि योग्य कर्म करण्याचा मार्ग दिला, कर्मयोग स्पष्ट केला. त्यामुळेच तर अर्जुनाला कळलं की त्याला ज्ञान प्राप्त झालं, जगात योग्य काय अयोग्य काय हे कळलं आणि योग्य अयोग्य जाणून कर्म कसं करायचं हे कळलं. त्यामुळे त्याच्या लक्षात आलं की तो जो समजत होता की माझ्यामुळे हा नरसंहार होणार आहे, तो समज फोल आहे हे त्याच्या लक्षात येतं. पण त्याबरोबर त्याला आत्मसाक्षात्कारी पुरुषाबद्दल आकर्षण सुद्धा असतं. म्हणून भगवंतांना तो विचारतो, भगवंत मला सांगा आत्मसाक्षात्कारी मनुष्य म्हणजे स्थितप्रज्ञ मनुष्य कसा मी ओळखू आणि कोण स्तुत्यप्रज्ञ आहे आणि मी कसा स्थितप्रज्ञ बनेल. याच्यासाठी त्याच्यामध्ये जी क्युरिओसिटी आहे ती क्युरिओसिटी त्याच्यामध्ये प्रेरणा निर्माण करते स्थितप्रज्ञ मनुष्य जाणण्याची. म्हणून भगवंत इथे स्पष्ट करतात, वासना संपलेल्या आहेत, म्हणजे योग साधना करून त्याने वासना संपवलेल्या आहेत आणि आत्म्यामध्ये रममाण आहे. म्हणजे केवळ प्रारब्ध वासना संपवण्यासाठीच तो कर्म करतोय, दुसऱ्या वासना नाही, सर्व वासना संपलेल्या आहे. आणि प्रारब्ध वासना हे त्याला या देहामध्ये राहूनच संपवायचे आहे. म्हणून देर इज नो ऑप्शन फॉर हिम, ही हॅज टू लिव्ह इवन दो ही कम्स टू नो व्हॉट इज गॉड. जरी त्याला देव कळला, जरी त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला, आत्मतत्व कळलं, आत्मतत्वामध्ये विलीन झाला, तरी प्रारब्ध वासना ह्या त्याला उपभोगूनच संपवायच्या आहेत. देर इज नो ऑप्शन. म्हणजे कित्येक संत महात्मा पाहतो आपण, संत कबीर आहे, मीराबाई आहे, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, तुलसीदासजी आहेत, ज्यांना सत्य कळलं, सत्य ब्रह्म कळलं, देव कळला. ज्ञानोबांना पांडुरंग कळला, तुकोबरांना पांडुरंग दिसला, पण तरी सुद्धा त्यांना त्यांचं उर्वरित आयुष्य हे जगावं लागलं का, प्रारब्ध वासना. म्हणून त्यांनी ते आयुष्य जगलं आणि नंतर परत त्यांना मोक्ष प्राप्त झाला, पुनर्जन्म झाला नाही. पण बाकीच्या लोकांना कळत होतं का तुकाराम महाराजांचं महात्म्य, ज्ञानोबारायांचं महात्म्य, संत कबीरदासांचं महात्म्य, मीराबाईचं महात्म्य कळत होतं का? त्यांना किती यातना सहन करावं लागलं या जगामध्ये. थोडक्यात बाहेरच्या जगामध्ये असं काही लेबल लागत नाही किंवा तुम्हाला तिसरं नेत्र जे म्हणतात, ज्ञानचक्षु जो उघडा झाला म्हणजे इथे काहीतरी दिसेल, असं काही घडत नाही. तसं पाहिलं तर तुम्ही गंध लावा, आळवं लावा, उभं लावा, कसंही लावा, टीका लावा, नका लावू, हे केवळ तुमची समज आहे. पण जगात तर आयुष्य जगावंच लागतं. जरी तो सिद्धपुरुष झाला, जरी त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला, तरी प्रारब्ध वासना तर त्याला संपवायचे आहेत. त्याच्या आजूबाजूच्या माणसाला कसं कळणार की हा आत्मसाक्षात्कारी मनुष्य, कारण त्यांना आत्मसाक्षात्कार म्हणजे काही माहितच नाही.
पण त्यांच्या दृष्टीने तो सामान्य मनुष्य. तुमच्या वासना संपल्या हे दुसऱ्याला कसं कळणार? हे तुम्हालाच कळतं. तुमची अवस्था ही तुम्हालाच कळते. तुम्हाला स्वतःशीच प्रामाणिक राहायचंय, स्वतः करत असलेल्या प्रयत्नाबद्दल. कोणतेही प्रयत्न असो, या सांसारिक जगातले असो किंवा आध्यात्मिक दृष्टीचे असो, कोणतेही प्रयत्न असो, जोपर्यंत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहत नाही, स्वतःहून स्वतःला जाणत नाही, स्वतःची क्षमता जाणत नाही, स्वतःचा शहाणपणा मूर्खपणा जाणत नाही, तोपर्यंत तुम्ही कर्म करता हे पूर्णपणे योग्यच असतील असं नाही. You need to understand truth. You need to follow the truth. Follow that path. सत्य कळणं, सत्य जाणणं आणि त्या सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण केल्यावरतीच तुमच्या वासना हळूहळू कमी होतात आणि वासना रहितता येते. तेव्हा तुमचा आत्मा म्हणजे हे शरीर मन बुद्धी आत्म्यामध्ये रममाण होतं. म्हणजे आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यामुळे तुमच्या वासना राहत नाही. मग हे शरीर मन आणि बुद्धी जे पण कर्म करतं ते केवळ कर्तव्य कर्म आहे, जे प्रारब्ध वासनांमुळे तुम्हाला भोगणं आवश्यक आहे. त्यानंतर मनुष्य केवळ कर्तव्य कर्म करतो, ते सुद्धा समर्पणाच्या वृत्तीने, यज्ञवृत्तीने. तेव्हा मनुष्य हळूहळू मोक्ष प्राप्तीकडे जातो. भगवंतांनी ती स्थिती सांगितली. स्थितप्रज्ञ कोण? कोणाची प्रज्ञा स्थिर आहे? त्याच्या वासना संपलेल्या आहेत आणि आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये रममाण आहे. पुढे भगवंत म्हणतात, दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृह वितराग भय क्रोध स्थितादीन्मुल निदृच्छते. या पहिल्या श्लोकामध्ये जी स्थिती स्पष्ट केलेली आहे स्थितप्रज्ञ मनुष्याची, त्याला सपोर्टिंग पुढचे सर्व श्लोक आहेत. ज्याचे मन सुखाने उत्तेजित व दुःखाने उद्विग्न होत नाही, राग द्वेष वितराग सदैव, राग द्वेषामध्ये जो गुंतलेला नाही, जो इच्छा भय आणि क्रोधापासून मुक्त आहे. इच्छा नाही का? वासना संपलेल्या आहेत, म्हणून इच्छायुक्त कर्म करत नाही, तो केवळ कर्तव्य कर्म करतो. इच्छा नाही म्हणून भय नाही, म्हणून क्रोध नाही, म्हणून इतर आवेग नाही जे मनावर परिणाम करतील, मनाला कुलषित करतील. वासनाच नसल्यामुळे हे सर्व निर्माण होतच नाही. केवळ कर्तव्य कर्म करतो, ते केवळ जबाबदारी म्हणून पार पाडतो. भगवंतांनी अशा विद्वान साधूला सीताधी म्हटलेलं आहे. सीताधी म्हणजे काय? वितराग भय क्रोध, राग द्वेष काही असो, कोणत्याही भावना असो, त्याच्यावर त्यांचा परिणाम होत नाही. तो स्थित प्रज्ञ राहतो, तो स्थिर राहतो, स्थिताधी राहतो, समाधीस्थ राहतो. थोडक्यात या कुठल्याही जगातील घटनांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. तो हा जगात असून जगात नसल्यासारखा आहे. कसं? कमलपत्र, कमळाचं फूल पाहतो आपण, ते पाण्यामध्ये असतं पण पाण्याने सळत नाही, पाण्यात राहतं, पाण्याच्या संपर्कात राहतं, पण पाण्याचा त्याच्यावर प्रभाव पडत नाही. ते का? सतत सूर्यदेवतेच्या संपर्कात असतो. तसंच हा स्थितादी जो स्थिर पुरुष आहे, तो सतत आत्मतत्वाच्या स्वतःच्या आत्म्यामध्ये रममाण असल्यामुळे त्याच्या संपर्कात असतो. त्याच्या संपर्कात असल्यामुळे, त्याच्यामध्ये रममाण असल्यामुळे बाहेरच्या जगाचा प्रश्नच नाही.
त्याच्यासाठी बाहेरचं जग मॅटर्स नथिंग. तो फक्त जगतो कशासाठी? प्रारब्ध वासना संपवण्यासाठी, स्वतःचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे जगात काही जरी घडलं तरी त्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणून भगवंतांनी ते म्हटलं, तो इच्छा भयन क्रोधापासून मुक्त आहे आणि दुःखाने आणि सुखाने, दुःखाने उद्विग्न होत नाही, सुखाने उद्दीप्त होत नाही. थोडक्यात नथिंग मॅटर्स, इज फ्री ऑफ एव्हरीथिंग. त्याला भगवंतांनी स्थितादी म्हटलंय. पुढे भगवंत म्हणतात, स सर्व ज्ञानाभिस्नेहस्ततः प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता मागच्या श्लोकामध्ये प्रज्ञा म्हणजे काय, स्थितादी म्हणजे काय, ती स्थिती स्पष्ट केली. पण ती स्थिती प्राप्त झालेली ती प्रतिष्ठापित कोणामध्ये? स्थित प्रज्ञेमध्ये. तो कोण? तो स्थितादी आहे. प्रज्ञा म्हणजे काय? जाण. प्रज्ञानम ब्रह्म. पहिलं ब्रह्मवाक्य काय? प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? ती जाण. ज्या जाणीमुळे तुम्हाला हे जग कळतं. तुम्हाला जे काही कळतं ते त्या जाणीवेमुळे कळतं. म्हणून जे कळतं ते ब्रह्म नाही किंवा ब्रह्माचा अंश नाही, ब्रह्माचं व्यक्त स्वरूप नाही. ज्यामुळे हे कळतं हे ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म. म्हणून ही प्रज्ञा कोणाची स्थिर आहे? स्थित प्रज्ञ. कोणाची प्रज्ञा स्थिर आहे? जो आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये रममाण आहे आणि ज्याच्यावरती इतर कोणत्याही गोष्टीचा प्रभाव पडत नाही. म्हणजे आंतरिक स्थिती कशी त्याची? कोणत्याच भावभावनांचा आवेग नाही, त्याची प्रज्ञा स्थिर आहे. तो स्थित प्रज्ञ, त्याच्यामध्ये प्रज्ञा स्थापित आहे. म्हणून भगवंताने म्हटलं, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. त्याच्यामध्ये प्रज्ञा प्रतिष्ठापित आहे. त्यामुळे तो कोणत्याच गोष्टीचा रागही नाही त्याच्याबद्दल, आसक्ती नाही आणि द्वेषही नाही. इज फ्री ऑफ दॅट एव्हरीथिंग, इज नॉट अफेक्टेड बाय एनिथिंग. भगवंत पुढे स्पष्ट करतात, यदा संहरते चायम रुमोंगानीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता तो मनुष्य बाह्य जगाशी वर्तन कसा करतो? प्रथम स्वभाव स्पष्ट केला, स्थितप्रज्ञ कसा असतो. नंतर स्थितादी, त्याची आंतरिक स्थिती स्पष्ट केली. थोडक्यात तो एकांतवासात असेल म्हणजे बसलेला असेल तर तो कसा जातो? अर्जुनाचा प्रश्नाचं उत्तर, तो बसतो कसा? स्वभाव कसा? पहिल्याच ह्याच्यामध्ये. आणि इथे तो बाह्य जगाशी कशा प्रकारे संपर्कात राहतो इथे स्पष्ट केलं. कशाप्रमाणे? कासवाप्रमाणे. कासव काय करतं? कासवाची इंद्रिय आहेत 6. हात, पाय, मान, हे सर्व तो त्याच्या त्या टणक जे त्याच्यावरती जे आवरण असतं त्याच्यामध्ये खेचून घेतो. केव्हा? जेव्हा त्याला वाटतं की बाहेरच्या जगापासून त्याला काहीतरी धोका आहे. शार्प अँड अलर्ट. तसा स्थितप्रज्ञ मनुष्य असतो. जेव्हा त्याला कळतं की बाहेरच्या जगापासून धोका आहे, म्हणजे कुठली तरी वासना त्याच्यामध्ये प्रवेश करू इच्छिते, म्हणून लगेच तो त्याच्या इंद्रियांना स्वतःमध्ये खेचतो आणि टणक आवरणाच्या खाली आणतो. टणक आवरण म्हणजे काय? ते आवरण काय असतं? बाहेरच्या जगाशी, सूर्यदेवतेशी संपर्कात असतं.
तसं तुमचं आवरण काय? स्थितप्रज्ञ मनुष्याचं आवरण काय? आध्यात्मिक ज्ञान. तो आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग करून स्वतःच्या इंद्रिय मन बुद्धीला नियंत्रित करतो आणि त्या आवरणाच्या खाली आणतो. म्हणजे थोडक्यात अंडर प्रोटेक्शन. त्यांनी मल फंक्शन करू नये म्हणून ते अंडर प्रोटेक्शन आणतो. फार सुंदर उदाहरण. कासवाला ही नॅचरल मिळालेली हे प्रोटेक्शन पण आणि हे पण. ते इतकं टणक असतं ते तुटत नाही. कुठल्याही नॅचरल याच्याने वगैरे काही क्लायमेटी झाल्या, वादळ झालं, भूकंप झाला, काही झालं तरी त्याला काही फरक पडत नाही. तो परत उठून परत सुरू होतो. ही निसर्गतः त्याला प्राप्त झालेली शक्ती आहे. तसंच स्थितप्रज्ञ मनुष्य आपोआप तो स्वतःच्या इंद्रियां मनबुद्धीला नियंत्रणात आणतो. कशाच्या? सद्बुद्धीच्या, ज्याच्यामुळे तो परमात्मा परमेश्वराच्या संपर्कात असतो. त्याचं आवरण म्हणजे काय? बुद्धी. थोडक्यात बुद्धीचा उपयोग करून सर्व इंद्रियांना आणि मनाला नियंत्रणात आणतो. सत्सद विवेक बुद्धी, जिचा उपयोग करून तो सर्व इंद्रियांना नियंत्रणात आणतो. अशा प्रकारे भगवंतांनी स्थितप्रज्ञ मनुष्याचं वर्णन केलेलं आहे. पुढे भगवंतांनी त्याचा बाहेरच्या जगाशी असलेला संबंध जो इथे कासवासारखा करतो, तर त्याला सेन्स कसं होतं आणि कोणत्या प्रिकॉशन घ्यायच्या त्याने, जेणेकरून तो सेन्स करेल स्वतःच्या बुद्धीच्या आवरणाखाली आणू शकेल आणि बाहेरच्या जगाच्या वासनांच्या, विषय वासनांच्या हल्ल्यापासून वाचू शकेल. हे भगवंतांनी पुढे स्पष्ट केलेलं. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जरसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. भगवंत पुढे स्पष्ट करतात, विषय भोगांपासून जो पुरुष विरक्त झालेला आहे म्हणजे स्थितप्रज्ञ मनुष्य, विषय भोगांपासून, कारण वासनांपासूनच विरक्त आहे, वासनाच नाही त्याच्यामुळे विषय भोगांमध्ये तो गुंतणार नाहीच. म्हणून भगवंत इथे म्हणतात, विषय भोगापासून विरक्त असलेल्या पुरुषापासून इंद्रिय विषय दूर जातात. म्हणजे थोडक्यात तो जर एकदा विरक्त झाला तर ऑटोमॅटिक ते सुद्धा काही वेळाने कंटाळून निघून जातात. ते तुमच्या मागे लागत नाही. जसं एखादा दारू पिणारा मनुष्य दारू सोडतो, त्याचा निश्चय पक्का होतो, तर त्याचे ते दारुडे मित्र सुद्धा त्याच्याबरोबर येत नाहीत. कालांतराने काही ट्राय करतील, पण नंतर जेव्हा त्याच्या लक्षात आले काही उपयोग नाही, सोडून द्या, तो त्यांच्या वाटेला. ते म्हणतात तो झाला तर झाला, मी कशाला तसा बोलू. तसा स्थितप्रज्ञ मनुष्य वासना जगत असतो, तर संपवेपर्यंत त्याच वातावरणामध्ये राहतो, त्यांच्या संपर्कात राहतो. पण जेव्हा त्याच्या वासना संपतात तेव्हा आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये रममाण झाल्यामुळे, अंतस्थ आत्मतत्वामध्ये तो रममाण असल्यामुळे त्याला बाहेरच्या विषय वासनांशी काही घेणं देणं नाही, त्याचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. म्हणून कालांतराने त्या सुद्धा निघून जातात. आणि भगवंत म्हणतात, जेव्हा मनुष्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो, म्हणजे जेव्हा तो आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये रममाण होतो, तेव्हा विषय भोगांमधला रस देखील नष्ट होतो. टेस्ट असते ना, टेस्ट. आपण एखादी गोष्ट चाखतो, ती टेस्ट आपल्यामध्ये स्टोअर्ड असते इनबिट. जरी त्या गोष्टीबद्दल वासना नसल्या तरी ती टेस्ट आपल्यामध्ये असते. आईस्क्रीम कसं असतं, गुलाबजाम कशा असतात, वगैरे वगैरे. याचा स्वभाव कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, ही टेस्ट आपल्यामध्ये रुजलेली असते. म्हणजे थोडक्यात सुप्त स्वरूपामध्ये त्या वासना असतात. तर भगवंत म्हणतात, जेव्हा मनुष्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो
तेव्हा ही टेस्ट ऑटोमॅटिक जाते. का? कारण तो आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये रममाण होतो. काही विषय वासनांचाही संबंध येत नाही, मग ती टेस्टच राहत नाही त्याच्यामध्ये. सो व्हाय ही विल गो फॉर दॅट. भगवंतांनी म्हटलंय, मी कोण आहे? वैश्वानर. म्हणजे या विश्वामधला नर आहे. फार सुंदर उपमा आहे. वैश्वानर. नर म्हणजे काय? हू डिमांड्स ऑलवेज. जो बाह्य जगात जाऊन नेहमी घेत असतो, त्याला नर म्हटलेलं आहे. ती क्वालिटी म्हणजे नर आहे. वैश्वानर आहे म्हणजे विश्वातला नर मी आहे, म्हणजे घेण्याची क्वालिटी माझ्यामध्ये. तर घेण्याचीच क्वालिटी राहिला नाही तर घेऊ काय? भगवंत म्हणता वैश्वानर म्हणजे ती भूक ज्याच्यामुळे तुम्ही बाहेरची गोष्ट घेऊ शकता. थोडक्यात तो रस ज्याच्यामुळे तुम्हाला बाहेरच्या गोष्टीचं आकर्षण राहतं आणि ती तुमच्यामध्ये येऊ शकते, तो रसच मी आहे. जेव्हा मनुष्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो तेव्हा तो रस नष्ट होतो. वैश्वानर राहत नाही, ती भूकच राहत नाही. बघा, तुम्हाला भूक असेल तरच तुम्ही खाऊ शकता, भूक नसेल तर तुम्ही खाऊ शकत नाही. हे कोणत्याही गोष्टीसाठी अवलंबून आहे. तुमची शारीरिक भूक, तुमची मानसिक भूक, तुमची बौद्धिक भूक. बौद्धिक भूक नसेल तर कुठलंही ज्ञान तुम्ही घेऊ शकत नाही. शारीरिक भूक नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. वैश्वानर, भगवंत म्हणतात मी वैश्वानर आहे. पण तो वैश्वानरही जातो तर असंही जातो केव्हा? जेव्हा मनुष्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. पुढे भगवंत म्हणतात, यत तो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणि प्रमाथिनी हरंती प्रसभम मनः. भगवंत म्हणतात, विद्वान पुरुष, विद्वान म्हणजे कोण? याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तीनही योगांचं आचरण करून ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, म्हणजे थोडक्यात तो त्या व्हर्ज वरती आहे. ही ऑन दॅट व्हर्ज, त्या टोकापर्यंत पोहोचलेला आहे. त्याला आपण योगी म्हणू शकतो. भगवंत म्हणतात, असा मनुष्य सुद्धा इंद्रियांच्या आहारी जातो. इंद्रिय इतके प्रक्षुब्ध असतात की तसा सुद्धा आहारी जातो. इंद्रिय विषय वासना तुम्हाला जबरदस्तीने दूर ओढून नेतात. त्याचं सो स्ट्रॉंग उदाहरण विश्वामित्र. उर्वशी, उर्वशीच्या मोहात पडले. असं काही नव्हतं की त्यांनी तपश्चर्या केली नव्हती, सर्व प्रकारची तपश्चर्या केली होती, तरी सुद्धा मोहाला बळी पडले. रावण, ब्राह्मण, तपश्चर्या केलेला, पण एक इच्छा, सीता, सर्वनाश झाला. अशी कित्येक उदाहरणं सापडतात. ते कशासाठी दिलेले आहेत? मनुष्याच्या विषय वासनांबद्दलची आसक्ती. भगवंत ती इथे स्पष्ट करतात. आतापर्यंत स्थितप्रज्ञ दिला, परंतु त्याच्यामधले अडथळे काय हे पुढच्या 7 श्लोकांमध्ये. मन आकर्षण राहतं, ते जबरदस्तीने तुम्हाला रुळून येतं. पुढे भगवंत म्हणतात, तानि सर्वाणि संयम्य युक्त आसित मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून साधकाने काय केलं पाहिजे? पहिल्यांदा इंद्रिय संयमन करायला पाहिजे. आणि इंद्रिय संयमन करण्यासाठी काय करायला पाहिजे? चित्त माझ्यावर स्थिर ठेव. शेवटी तुमची कुठेतरी श्रद्धा असली पाहिजे. इंद्रियांना नियंत्रित आणण्यासाठी काहीतरी इंद्रियांवर मन नियंत्रण करतं, आणि मन शांत राहण्यासाठी, ते स्थिर राहण्यासाठी काहीतरी ध्येय असलं पाहिजे. पण भगवंत म्हणतात, चित्त माझ्यावर स्थिर कर. ते चित्त जेव्हा स्थिर होईल तेव्हा इंद्रिय संयमन होऊ शकतं.
आणि जोपर्यंत तुमची बुद्धी स्थिर होत नाही, चित्त स्थिर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला विद्वत्ता तुमच्यामध्ये स्थापित होत नाही. ज्ञान मिळेल, विजडम सुद्धा प्राप्त होईल, पण इट विल नॉट गेट एस्टॅब्लिश्ड इन युअर सेल्फ. येईल जाईल. ती विद्वत्ता, तो विजडम तुमचा होणार नाही. तुम्ही ते कंटिन्यू जगू शकणार नाही जोपर्यंत इंद्रियांवर तुमचं पूर्ण नियंत्रण येणार नाही. पुढे भगवंतांनी फार स्पष्ट केलेलं आहे कसं विषय वासना तुमच्यामध्ये कर्म करतात. 2 श्लोकांमध्ये. ध्यायते विषयान पुस संकस्ते क्षुपजायते संगात सचायते कामः काम क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृति विभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशा प्रणश्यति. कशा प्रकारे इंद्रिय वासनांपासून सुरू होत. इंद्रिय विषय बाहेरच्या जगातले आईस्क्रीम टेस्ट, तुमच्यामध्ये चव, तो रस असतो, रिलिश रिमेन्स. मग त्याच्यामुळे काही दिसलं म्हणजे ते इंद्रिय विषय वासना तुम्हाला अट्रॅक्ट करतात. ती चव तुमच्यामध्ये जागृत होते, त्याचा तुम्ही ध्यास घेता, त्याचा प्रयत्न करता, त्याच्यामध्ये गुंतता आणि त्याच्यात अडकून जाता. त्याच्या इतक्या मागे जाता, अधीन होता, की तुम्हाला दुसरं काहीच आठवत नाही. बुद्धी नाश होतो, बुद्धी कामच करू शकत नाही आणि शेवटी तुमचा नाश होतो. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. याला वेळ लागेल, आपण पुढच्या सदरामध्ये हे स्पष्ट करून घेऊया. हरिओम.